11 लवजी संघाचे आपण पाहता अल्पेश या ठिकाणी आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आयोजकांच्या वतीने. मी विनंती करतोय ऋषी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अल्पेश यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील आपण पाहताय दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला आई गावदेवी खरसोंडी संघ ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि जय मल्हार वाशिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. आपण पाहताय सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. अल्पेश यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातोय. बरेच वर्ष आपण पाहताय हा संघ अल्पेश प्रत्येक मैदानामध्ये या ठिकाणी आपल्या नावाने उतरवत असतात. युवा उद्योजक आपण पाहता अनिश मोरे शिरवली, युवा उद्योजक निलेश पेनकर वावुशी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. पंकज शिंदेसाठी हा पहिला चेंडू आपण पाहिला. कुणाल या गोलंदाजाचा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. तिथे खडे खडे हा फटका मारण्याचा प्रयत्न केला पंकज शिंदे या फलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहत आहे दीपक झिंगे हे फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आहेत. कुणाल काय चेंडू फेकलाय. 3 षटकाचा हा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे पहिलं षटक. हा चेंडू पुन्हा एकदा गतीचा वापर केला होता गोलंदाज कुणाल या गोलंदाजाने. तिथं बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. प्रेशर आणि प्रेशर सिच्युएशन मैदानामध्ये जिथे आपण पाहत आहे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. जे हनुमान गोर्ठन बुद्रुक आयोजित हे भव्य नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेचं टॉप 5 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. हा चेंडू या ठिकाणी यू मिस साइड डेफिनेटली हिट. प्रेशर 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 म्हटलं ना तर कुकरची शिट्टी सुद्धा वाजते आणि ती शिट्टी वाजली आहे. फलंदाज पंकज शिंदे बॅक टू द पवेलियन. पाटील उपसरपंच चषक जेव्हा झालं होतं ना तेव्हा त्यांची खूप सारी मेहनत होती. या गोर्ठन गावाचं आयोजन होतं. डेचे ते सामने होते तांबाटीच्या मैदानावर. ते सागर पाटील त्यांचं या ठिकाणी आता मात्र या शेवटच्या रात्रीमध्ये आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. परंतु बॅक टू बॅकच्या 3 चेंडू निर्धाव त्यामध्ये देखील विकेट आपण पाहिली. अशोक सुपे यांचा मोबाईल हरवलाय. जर कोणाला मिळाला असेल तर कृपया आणून द्या. गरीब घरातून आपण पाहताय अशोक सुपे या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेत. तर विनंती असणार आहे जर कोणाला मोबाईल मिळाला असेल तर आणून द्यायचा आहे. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. आल्या आल्या अक्षय झिंगेच्या बॅट मधून आलाय. बिग हिट षटकार. गोर्ठन गावाचं आयोजन म्हटलं ना की ऋषी पाटील यांची खूप धावपळ असते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांचं चोख लक्ष असतं आणि ते लक्ष मात्र या ठिकाणी ऋषी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातं. त्यांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे 3 बॅक टू बॅकचे चेंडू निर्धाव गेल्यानंतर षटकार आलाय. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. यावर सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. येतोय बॅक टू बॅक इनर रो दुसरा षटकार. अक्षय झिंगे ऑन फायर.
बॅक टू बॅकचे 2 षटकार आले, 12 धावा धाव फलकावर आल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय, बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय, येतोय बॅक टू बॅकचा तिसरा षटकार अक्षय झिंगेच्या बॅट मधून. डीजे सामना कोण खेळतोय हे महत्वाचं नाहीये, त्याला कंट्रोल कोण करताय हे महत्वाचं आहे, आणि ते कंट्रोल केलंय अक्षय झिंगे या फलंदाजाने या सामन्याला. बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र इन रो 3 षटकार पाहायला मिळाले. 18 धावा आपण पाहताय धावफलकावर. येथे नवीन फलंदाज आपण पाहताय दीपक, याला मात्र संधी मिळाली आहे. मनीष बारसकरचा हा पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय, 1 बाउन्स इन टू द फॅन्स, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. जे चौकार आलाय, चौकाराने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय 22 या धावसंख्येवर. चला आयोजक, या विनंती आहे प्रेक्षकांना, तो चेंडू या ठिकाणी मॅच बॉल या ठिकाणी जमा करायचा जर मिळाला असेल तर, नाहीतर मग आयोजकांना विनंती आहे दुसरा चेंडू द्या मैदानावर. आलाय आलाय मॅच बॉल आलाय. पाहायला गेलं ना त्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद देणं गरजेचं आहे, कारण मायबाप प्रेक्षकांनी आपण पाहिलं ना तर खूप सपोर्ट या स्पर्धेला केलाय, ज्याने हा चेंडू आपण पाहिलं शोधून आणला. परंतु आहत आजिवली गावचे आहत यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. हा चेंडू सुंदर फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय, सीमा रेषे बाहेर, येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार दीपक झिंगेच्या बॅट मधून. काय फलंदाजी सुरू आहे, पंकज शिंदे आपण पाहिला, थोडीशी धडपड पाहायला मिळाली. प्रतीक पाटील कुठे असतील या ठिकाणी, आयवाक आहेत ज्यांनी पकडली ना ते प्रेक्षक या ठिकाणी आलेत. प्रतीक पाटील आपण संपर्क साधा. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत, धावफलक 26. हा चेंडू पुन्हा एकदा 2 चौकाराच्या पाठोपाठ तू शेर तुम्ही 1.25 शेर हे सांगणारा येतोय षटकार. पकडली जाते भावेश कडून. चला 2 आयवा कॅच या ठिकाणी पकडल्या गेल्यात आणि ती सुद्धा या ठिकाणी बसून पकडली आहे. भावेश पाटील यांच्याकडून.
हा चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या सहारे आपण पाहता की चेंडू ट्रायबल झाला लॉंग ऑफला, ज्यावर सिंगल आली. पहिली सिंगल असावी या 17 मधली, जिथे एक धावाने धावफलक हलते. धावफलकावर धावा 33 धावा. 33 धावा आपण पाहताय धावफलकावर. स्ट्राईकला आता मात्र त्याने 3 षटकार बॅक टू बॅक लगवले ना, तो अक्षय झिंगे आलाय. मयुरेश भाऊडचा हा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये उडवलाय. मनीष बारसकरचा हा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तिथं मात्र चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर, साईड स्क्रीनवर चौकार. जे चौकार आलाय, चौकाराने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. चला, ज्यांनी ज्यांनी आयवा कॅच पकडल्यात ना त्यांनी यायचंय. भावेश पाटील आपण सुद्धा या. भावेश पाटील शिरवली यांच्याकडून यांना 500 रुपये आणि दुसरा आयवा कॅच पकडला होता त्यांना देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीक पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे. अशोक सुपे यांचा मोबाईल हरवलाय. जर कोणाला मिळाला असेल तर ते या ठिकाणी वाट बघतायत, तर विनंती आहे तो मोबाईल कोणाला मिळाला असेल तर कृपया आणून जमा करायचा आहे. धावफलक आपण पाहताय 38 या धावसंख्येवर. बाद होणारा फलंदाज पंकज शिंदे आपण पाहिला. त्यानंतर मात्र काय फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये. इनायत नंबर 3 वर आपण पाहताय तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयुरेश आलाय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज मयुरेश चेंडू खाली, सुंदर जेल पकडलाय फलंदाज अक्षय झिंगेला माघारी पाठवलाय. अरे अक्षय झिंगे या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहता इनायत नंबर 4 वर प्रथमेश आलेत. मोबाईल या ठिकाणी मिळालाय. कोणी आणून दिला? ज्याने आणून दिला ना त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आपलं नाव आमच्यापर्यंत पोचवा, कारण मी म्हटलं होतं मागाशीच, गरीब घरातून या ठिकाणी क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि त्या क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी ते माणूस इथपर्यंत आलेत आणि त्यांचं कोणतंही नुकसान व्हायला नको ही आमची मनापासून इच्छा होती. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं ना तर एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. प्रतीक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतो आहे प्रथमेश. थँक्यू सो मच. आपण पाहताय प्रथमेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सतीश या ठिकाणी मैदानामध्ये आले. इनायत नंबर 5 वर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील दीपक झिंगे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा मयुरेश भाऊडचा डायरेक्ट हिट झाला असता, धोका संभवला असता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट या ठिकाणी पंचांकडून. आता मात्र
पाहिलं जाईल कोणता फलंदाज जाऊ दे. क्रॉसिंग या ठिकाणी चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. सचिन दाभोळकर सर आपण पाहताय तिसरा डोळा यांच्या वतीने या ठिकाणी पाहिलं जाईल नक्की कोणता फलंदाज बाद आहे. क्लिअर विजन नाही आहे तर पंचांचा जो काही निर्णय असेल ना ऑन फील्ड डिसिजन तो द्या आपण. डायरेक्ट हिट झाला होता फलंदाज बाद आहे परंतु कोणता फलंदाज बाद आहे. यस ओके सतीश हा फलंदाज आपण पाहिला बाद आहे. नवीन फलंदाज प्रवीण शिंदे आलेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहताय दीपकच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. काव कर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. षटकार. जे षटकार आलाय षटकाराने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या धावसंख्येवर. काय फलंदाजी केली. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये धाडलंय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच हे सांगणारा षटकार. आपण पाहाल तर सार्थक पाटील हा ब्लॉगर आहे. त्याचे ब्लॉग मी आज पाहिले सगळे. काल मी त्याला म्हटलं होतं तुला फॉलो करून दे. सगळे ब्लॉग त्याचे पाहिले. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील सुरू आहे. तर त्याला या ठिकाणी विनंती असेल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउंस चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. या चेंडूवर शेवटच्या चौकार. 18 चेंडूंचा खेळ संपला. आपण पाहिला धावा या ठिकाणी धावफलकावर आल्यात तब्बल 55. 18 चेंडू 55 धावा धावफलकावर आल्यात. 18 चेंडू 56 धावांची आवश्यकता आहे. खरसुंडी संघ हा कारनामा करणार का. 18 चेंडूंमध्ये 55 धावा 18 चेंडूंमध्ये 56 बनवायचे आहेत. हा कारनामा सोपा नाही आहे. परंतु आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण पडलेल्या घराच्या भिंतींच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. यस डीजे. त्या दर्दी प्रेक्षकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मी अमित पाटील सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो.
वळतो मैदानाकडे, जिथे आपण पाहताय 18 चेंडू 56 धावांचं टार्गेट आहे. 18.67 धावांची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 56 धावा कशा प्रकारे धावफलकावर येणार अथवा या धावा येण्यापासून रोखल्या जाणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील श्रीयोग गायकवाड सर. थँक्यू. उड्या मैदानाकडे जिथे मोठं टार्गेट समोर ठेवलंय आणि मग त्या टार्गेटचं पाठलाग कशा पद्धतीने होणार ना हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. जिथे 18 बॉल 56चा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर उभा आहे. मनीष आणि सोबतीला मयुरेशची जोडी. परंतु या मॅच मध्ये पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. एक मोठं टार्गेट 56 धावा येणारे 18 चेंडू आणि मग गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक. पहिलाच बॉल इनसाइड आउटच्या वरतून गॅप मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फेकी केली जाईल. फक्त सिंगल. फटका भरपूर चांगला होता. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न कव्हरच्या वरतून लागवण्याचा प्रयत्न झाला होता. सिंगल घेतली जाते आणि मग धावेचा श्रीगणेश झालाय. अंकित पाठारीचं देखील आगमन झालंय. एक मोठे खेळाडू आहेत. अगदी गोंदाव संघाचं नाव ज्यांनी पटलावरती नेऊन ठेवलंय असे अंकित पठारे. यावेळेस फटका फसलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. फॉलो थ्रो मध्ये टिपला जाते झेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. SM11 गोंदाव संघ संपूर्ण संघ देखील इथे उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मग अंतिम टॉप 5 मध्ये देखील हा संघ दाखल झाला. एक बलाढ्य संघ सुधागड तालुक्यामधील SM11 गोंदाव संघाला मांडलं जातं आणि तो संघ नक्कीच क्वालिफाय राऊंड देखील खेळताना पाहायला मिळेल. एक फलंदाज बाद देखील झाला. एक धावा जर पाहिलं तर धाव फलकावर एकच लागली आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि मग फलंदाज बाद देखील झालाय. बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. सरळ विकेट कीपरकडे चेंडू जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि मग या डॉट बॉलने जर पाहिलं तर धाव फलक स्थिर आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं होतं. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. जर पाहिलं तर ओहो यावेळेस फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू सरळ विकेट कीपरकडे जातोय. बॅक टू बॅक आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे जय मल्हार वाशिवली टीमने. फर्स्ट इनिंग मध्ये भरपूर चांगली बॅटिंग आणि मग आता सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना सुरुवात देखील चांगली झाली आहे. लोअर फुल टॉस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील आणि मग फक्त सिंगल. पूर्णपणे पकड मजबूत करत असताना इथे पाहायला मिळालेत. दोन धावा अद्याप धाव फलकार लागल्यात. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेल जय मल्हार वाशिवली टीमने. त्याचं कारण आहे गोलंदाज सतीश. चांगली लाईन लेंथ. बॅटची आतली कडा. त्यानंतर मात्र चेंडू चाललाय शॉर्ट मॅनला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फक्त सिंगल. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि 1 ओव्हर नंतर धाव फलकावर लागल्या 3 म्हणजेच काय येणारे 12 बॉल मध्ये आता करायचे 53 धावा.
मोठं टार्गेट आणि मग त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिली ओव्हर भरपूर चांगली राहिली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची. तिथे सतीशला आपण पाहिलं होतं आणि आता मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीण शिंदेला आपण पाहतोय. सन्माननीय अक्षय पाटील, आपण जर कुठे असेल तर प्लीज मुख्य व्यासपीठाकडे यायचं. अक्षय पाटील, तुमची देखील मी नंतर एक बीट घेणार आहे की खऱ्या अर्थाने जे आयोजन तुम्ही केलंय सर्वच प्रतीक पाटील यांच्याकडून पारितोषिक होतं हॅवा कॅटसाठी. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे हॅवा कॅच. जो कोणी प्रेक्षक इथे घेईल सन्माननीय प्रतीक पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे हॅवा कॅटसाठी. बॅटची कट, तदनंतर मात्र विकेट किपर सेलिब्रेशन करतोय. आणखीन एक विकेटचं पतन. खूप चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली आहे. आणखीन एक धक्का बसलाय. पहा, इथून पुढे जे टॉप 5 चे सामने होतील ते 2 ओव्हरचे असतील. सर्व कॅप्टन याची विनंती घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. परंतु आपण बोलूया ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीस ज्याने आम्हाला दिलेत असे आमचे सर्व खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांकाचा चषक व 5व्या नंबरची जी ट्रॉफी आपण पाहतोय ती आम्हाला प्रस्तुत केली मान्य श्री महेश लहू पाटील, सरपंच गोरटन बुद्रुक, आणि त्याचबरोबर मान्य श्री किशोर विश्वास सावळी, सामाजिक कार्यकर्ते गोरटन बुद्रुक गावचे, त्यांनी आम्हाला हे ट्रॉफीज स्पॉन्सर केले. तुमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर सामनावीर प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अभिषेक काशीनाथ कदम, बीजेपी युवा वॉरियर्स रायगड जिल्हा संयोजक. चौकार आला या 4 बरोबर जाव फळक 9 या आकड्यावर 9 लागलेत आणि मग इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावंच लागेल, मोठे फटके घ्यावे लागतील. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीरची ट्रॉफीज जी आम्हाला स्पॉन्सर केली आहे अनिकेत जोशी यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सर्व पारितोषिक दिले. तुमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मालिकावीर LED टीव्ही देखील ठेवण्यात आली आहे. दिनेश जाधव यांच्या माध्यमातून ती आम्हाला देण्यात आली. त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी सीताराम काशीनाथ पाटील माजी सरपंच, आणि त्याचबरोबर प्रतीक रवींद्र पाटील. हायवा कॅच मिस झाली आहे, निराश. अंकित फाटारे 500 रुपयाचं पारितोषिक थोडक्यात वाचलं. प्रतीक पाटील यांच्याकडून हे पारितोषिक होतं. परंतु प्रतीक पाटील स्पोर्ट्स सायकल देखील आपण देण्यात आली आहे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी. त्याचबरोबर सीताराम काशीनाथ पाटील साहेबांकडून देखील स्पोर्ट्स सायकल. माजी सरपंच धाव फलक जर पाहिलं तर आता मात्र 16 या आकड्यावर. एक बॉल आहे 6 चेंडू आणि आता मात्र 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 41 धावा. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने आम्हाला सन्मान चिन्ह प्रस्तुत केले असे आमचे ॲडव्होकेट निलेश दिलीप पाटील, आमचे ॲडव्होकेट यांनी आम्हाला प्रस्तुत केलेत. त्याचबरोबर आमची संपूर्ण कमिटी असेल, ऋषी पाटील, अक्षय पाटील, निखिल पाटील, अक्षय कृष्णा पाटील, तेजस पाटील, कौशल पाटील, प्रणय पाटील, तुम्हा सर्वांचंच कौतुक करेल कारण की एक चांगली स्पर्धा इथे भरवण्याचं आपण काम केलं. आणि आमचे कॅमेरामॅन पार्थ असेल, ऋतिक, अभिजित आणि प्रकाश असतील, तुम्हा सर्वांचंच मी कौतुक करेल खऱ्या अर्थाने. आणि मग आमचे ऑपरेटर अनिकेत वाघमारे,
तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. नक्कीच पार्थने भरपूर मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे कॅमेरामॅन समोरचा बॉल समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक भरपूर दूर वळून फक्त सिंगल. आणि आता मात्र 5 बॉल मध्ये करायचे 40. 5 बॉल आणि 39 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 39 धावा. यावेळेस मोठा फटका. हेच फटके जर सुरुवातीपासून आले असते ना तर मॅच मध्ये नक्कीच रंगत आली असती. बऱ्याच उशिरानंतर मोठा फटका आलाय. सुरुवात देखील याच फटक्याने करायची होती आणि मग धावफलक 6 ने पुढे जाईल. आता मात्र धावफलकावर धावा लागल्यात 23. आता मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 मध्ये करायचे 33 धावा. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त सिंगल घेतली जाईल. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेल जय मल्हार वाशिवली टीमने. सुरुवात चांगली झाली होती. बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट इथे सेट केलं. मग गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगले षटक हाताळले गेले. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत जरूर, परंतु फार उशीर झालाय. 3 मध्ये 32 ची गरज. करा बॉल आणि मग त्यासाठी या क्षेत्ररक्षक देखील लॉंग स्टॉपला चुकी करतोय. वेस्ट आहे. यावेळेस जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतील. चौकार तर जरूर आलाय. वेस्ट आहे इथे बिमरचा नो दिलाय म्हणजेच काय नो प्लस चौकार. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. 5 धाबाने धावफलक पुढे जाईल. 29 या आकड्यावर आणि आता मात्र 3 बॉल 27 ची गरज. असे चेंडू टाकले तर मॅच मध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागेल, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. मॅच संपलेली नाहीये. 3 मध्ये 27. क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ काही होऊ शकतं. फ्रीटचा बॉल. भरपूर मोठा फटका खेळलाय लॉंग ऑनला. आणखीन एक बेधडक हा गे कडक षटकार. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. या ओव्हर मध्ये भरपूर धाबा कुठल्या गेल्यात मी तर म्हणेल गोलंदाजी मार्कवर. भूषण वरती आक्रमण चढवलंय. मोठमोठे फटके या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. त्यांनी आता मात्र 2 बॉल आणि 21 ची गरज. 21 धाबा करायच्या आहेत. यावेळेस बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. इथे डॉट बॉल आला आणि आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि आता करायच्या जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 21. यावेळेस फटका हवेमध्ये आणि त्याचबरोबर सामना इथे जिंकलाय टीम जय मल्हार वाशिवली टीमने. एक पारितोषिक आलंय. एक पारितोषिक आलंय. टॉप 5 चे ज्या सामने होतील 2 ओव्हरचे असतील आणि मग त्यामध्ये या सामन्यांमध्ये 2 ओव्हरमध्ये जो संघ 25